काय सांगणार आहे सर, की पाथरी डिव्हिजनमध्ये 10 ठिकाणी तर रेतीचे धक्के सुरू झालेले आहे. पण आपण म्हणतात, की काही ठिकाणी गैरप्रकारे रेतीचं उत्खनन केलं जाते. मला ते सांगायचं आवर्जून. मौजे, डाकू, पिंपरी तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील वाळू घाटातील वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक व पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्या प्रकरणी टेंडरधारक अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात मी उपविभागीय अधिकारी यांना लेखी पत्र दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायची गंमत म्हणजे गेल्या जानेवारीपासून डिसेंबरपासून रेती घाटामध्ये पाणी असल्याकारणानं तसे अहवाल देत आहेत. कोण? मंडळ अधिकारी, तलाठी आणि नायब तहसीलदार. कारण त्या ठिकाणी पाणी साठा आहे आणि पाण्यातून रेती काढता येत नाही असा कायदा आणि नियम म्हणतोय. आणि मग काय झालं, पाणी आहे पाणी आहे पाणी आहे असे अहवाल आल्यानंतर एक दिवस नायब तहसीलदार पाथरीचे यांना एक आदेश काढण्यात आला आणि सांगण्यात आलं त्यांना की जायमोक्यावर जाऊन तुम्ही पाहणी करा. आणि मग नायब तहसीलदाराने स्पष्टपणे अहवाल दिलाय आणि त्याच्यामध्ये स्पष्ट क्रमांक 1 ते 4 पर्यंत त्यांनी नमूद केलेले आहे. काय? तांत्रिक अडचण व आदेशाचे उल्लंघन. आपल्या आदेशातील अटीनुसार ताबा देताना तिथल्या ज्या हद्दी आहेत हद्दीनुसार हद्दी निश्चित करणे आणि ड्रोनद्वारे चित्रीकरण करणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत संबंधित घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असल्या कारणाने प्रत्यक्ष हद्दी निश्चित करणे आणि ड्रोनद्वारे वाळू साठ्याचे अचूक चित्रीकरण करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य दिसत नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 48 या कलमानुसार गौण खनिज उत्खनन हे केवळ त्याच क्षेत्रातून होणे अपेक्षित आहे. सध्या क्षेत्र पाणीखाली असताना ताबा दिल्यास लिलावधारकाकडून इतरत्र पाणी असलेल्या ठिकाणी उत्खनन होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं कोण म्हणते? नायब तहसीलदार म्हणते त्यांच्या अहवालामध्ये. जे अवैध गौण खनिज उत्खनन ठरेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पर्यावरण संरक्षण कायदा व NGT मार्गदर्शक तत्वे, माननीय राष्ट्रीय हरित लवादाच्या NGT निर्देशानुसार नदीपात्रात पाणी असताना वाळू उपसा करण्यास सक्त मनाई आहे. अशा स्थितीत ताबा पावती देणे हे प्रत्यक्षात पर्यावरणाचे नुकसान करण्यास प्रोत्साहन दिल्यासारखे ठरू शकते, असं नायब तहसीलदार म्हणतात. तरी पण काय केलं? तहसीलदार आमचे सन्माननीय तहसीलदार साहेब हांदेश्वर साहेब यांनी काय केलं? स्वतः बाभळगाव सज्जाला तलाठी मंडळ अधिकारी असताना त्यांनी कासापुरी सज्जाच्या तलाठी सोडगीर यांना पाचारण केलं, आदेश दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि त्या डाकू पिंपरीच्या धक्क्यावर रेतीच्या जाऊन त्यांना ताबा देऊन टाका. आणि हे बी महाशय गेले, कोण? सोडगीर गेले आणि त्या ठिकाणी ताबा दिलाय आणि ताबा दिलाय आणि पंचनामा सादर केलाय. काय त्या पंचनाम्यामध्ये नमूद केलंय? की पाण्यासह ताबा दिलाय. अरे तुम्हाला नेम घालून दिलेत ना की पाण्यामध्ये रेती आहे आणि पाणी असताना रेती काढता येत नाही. त्या ठिकाणी दूषित पाणी होतं, पर्यावरणाचा ऱ्हास होतो, त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ज्या आजूबाजूला विहिरी आहेत त्या विहिरीचं पाणीसुद्धा त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. ह्या सगळ्या अडचणी लक्षात न घेता त्या ठिकाणी त्यांना ताबा दिला आणि आता सर्रासपणे तुम्हाला सांगतो यंत्रसामग्रीच्या साह्यानं मोठ्या प्रमाणामध्ये अवैध उत्खनन आणि वाहतूक चालू आहे. सबूत वगैरे काही आपल्याकडं? तर दुसरी गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की या बाबतीमध्ये पत्रकारांना बातम्या छापल्या, दूरचित्र वाहिनीवर दाखविल्या तर त्यांचा आवाज दाबण्याचं काम होतंय. त्यांना दबाव तंत्राचा वापर करण्यात येते त्यांच्या बाबत. त्यांना धमक्या दिल्या जातात, जीव मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. हे कसं काय चालणार आहे? लोकशाही आहे का नाही या राज्यामध्ये, या देशामध्ये? आणि दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे काय, जे डाकू पिंपरीचे जे पोलीस पाटील आहेत ते काय करतात, चौकटीमध्ये कायद्याच्या हे नोट कॅम्पचे फोटो त्यांचे आहेत. हे नोट कॅम्पचे त्या ठिकाणी अवैध उत्खनन चालू आहे, यंत्रसामग्रींना चालू आहे, हे सगळे फोटो त्यांचे आहेत. मी अजून तुम्हाला फोटो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सगळे फोटो जे आहेत नोट कॅम्पचे, जिओ टॅगिंगचे, हे फोटो तहसीलदार
आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी यांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे माहितीसाठी चालू केलेला, त्या ग्रुपवर सगळे फोटो येतात. मात्र सर्व अधिकारी काय ते मुख गिळून गप्प आहेत ना, अशातला प्रकार आहे आणि कारवाईला कुणी काय धसत नाही पुढं. आणि त्यामुळं त्या ठिकाणी अवैध उत्खनन आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. म्हणून या प्रकरणी संबंधित लोकांवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत त्यांना नोटिशी काढाव्या, अशा पद्धतीचे आम्ही जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना पत्र देऊन लेखी कळविलेलं आहे. काय मागणी आहे आपली मग? ही मागणी अशी आहे की या प्रकरणी जर समजा कारवाई जर नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गानं एक जन आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही.